तुम्ही सुद्धा वृषभ राशीचे आहात का? असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. वृषभ राशीची लोक ही खूप जास्त प्रॅक्टिकल आणि लॉयल असलेली पाहायला मिळतात. तसंच वृषभ राशीची लोक फार जास्त हार्डवर्किंग सुद्धा असतात बरं का. आता ही लोक स्वभावाने रोमॅन्टिक असलेली सुद्धा पाहायला मिळालेली आहेत. आता जसं प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह गोष्ट आहे तशी निगेटिव्ह गोष्ट सुद्धा आहे. तसं ही लोक स्वभावाने खूप जास्त हट्टी असलेली सुद्धा पाहायला मिळतात. यांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढलेलं सहसा खपत नाही बरं का. आणि एखादी गोष्ट जर यांनी ठरवली तर ती बदलणं केवळ अशक्य होऊन बसतं. यांच्या राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह असल्या कारणानं यांना बहुतांशी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, युरिन संबंधितचे तत्सम आजार किंवा विकार, तसंच महिला मंडळांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे पीसीओसी, पीसीओडी सारखे आजार होण्याची संभावना असते. त्यासाठी त्यांनी नेहमीच काळजी घेणं चांगलं असतं. आता शुक्र राशी स्वामी असल्या कारणानं शुक्राचा जेमस्टोन म्हणजे डायमंड किंवा त्याचं उपरत्न, ज्याला आपण ओपेल नावाने ओळखतो, असे रत्न धारण करणं ह्यांच्यासाठी श्रेयस्कर ठरू शकतं. परंतु कुठलेही रत्न धारण करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ ज्योतिषाचा सल्ला आपण घ्यावा आणि त्यांच्याकडून शहानिशा करूनच मग आपण कुठलेही रत्न वापरावं, ही सूचना मी याच्यासोबत इथे देतोय. मित्रांनो, माझं नाव आहे आचार्य सुमित गुरव. यासारखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावे यासाठी आचार्य सुमित गुरव नावाचं युट्यूब चॅनल, त्याच नावाचं आमचं इन्स्टा पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करा, ही माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि आज आपण बनवलेला व्हिडिओ तुमच्यासोबत जुळत असेल, तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असतील तर नक्की याच्यावरती कमेंट करा. त्यामुळे आपण वृषभ राशीवरचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन येऊयात. तोपर्यंत धन्यवाद.